नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं माझ्या भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये. भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज बनणार आहेत ओल्या नारळाचे लाडू. बघा, एकदम खुशखुशीत असे ओल्या नारळाचे लाडू मी आज बनवणार आहे. त्यासाठी मी मोठे 2 नारळ सोलून घेतलेले आहे, फोडून घेतलेले आहे आणि त्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहे. बघा, आणि मिक्सरच्या साहाय्याने मी याचा खीस करून घेणार आहे. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे पातळ काप टाकायचे आहे आणि मिक्सर 1 ते 2 सेकंद चालू करायचं आहे आणि परत बंद करायचं आहे. 2-3 सेकंद चालू करायचं आहे आणि बंद करायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्याला जाडसर असा त्याचा खीस मिळेल. बघा, आणि जर आपण कंटिन्युअसली अर्धा 1 मिनिट जर मिक्सर चालू ठेवलं तर मग त्याचं फाईन पेस्ट तयार होईल किंवा पावडर पेस्ट तयार होईल फाईन. आपल्याला जाडसर असा खीस बनवायचा आहे, त्यामुळे चालू बंद करत मिक्सर हा खीस आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बघा, छान जाडसर असा खीस बनवून घेतलेला आहे. लाडूसाठी हा असाच लागणार आहे. बघा, नारळ न खिसता मी हा खीस बनवून घेतलेला आहे. आता मी गॅसवरती एक कढई ठेवणार आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच तूप टाकणार आहे आणि हा खीस आपल्याला त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे कट टाकणार आहे. इथे मी फक्त बदामचे कट्स घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकू शकता. बघा, हे ड्रायफ्रूट्स छान आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. 1.5 चम्मच तूप मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी हा खीस छान टाकलेला आहे. हा खीस आपल्याला छान याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. याला सतत आपल्याला चमच्याने परतवत राहायचं आहे, जेणेकरून हा खीस कढईला चिकटणार नाही. याला सतत भाजत राहायचं. हा खीस मोजून वाटीने 3 वाटी खीस होता. याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालत आहे. याच्यामध्ये तुम्ही दुधाची सायसुद्धा घालू शकता. मी अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि 3 वाटी खीस झाल्यामुळे मी याच्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकणार आहे. जेवढाही आपला नारळाचा खीस असेल त्याचा अर्धा आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे. बघू शकता, 1 वाटी साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणखी अर्धी वाटी साखर मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि याला सतत चमच्याने परतवत राहायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. आता अजून अर्धी वाटी साखर मी याच्यामध्ये टाकली. एकूण मी 1.5 वाटी साखर याच्यामध्ये टाकलेली आहे. साखर छान मेल्ट होईपर्यंत याला परतवत राहायचं आहे. कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा खीस आपल्याला भाजायला कमीत कमी 8 मिनिट तरी लागतात, 7 ते 8 मिनिट लागतात. मंद गॅसवर भाजायचा आहे. यामध्ये मी मनुका घातलेले आहे आणि विलायची पावडर घातलेली आहे. आता परत याला 1 ते 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सतत त्याला परतवत राहायचं आहे. बघू शकता, जवळजवळ आपला मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामधलं मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि पूर्ण मिश्रण आपलं तयार होत आहे. बघा, मिक्सर आपलं बनवून तयार झालेलं आहे. मी एका भांड्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं. जर ते जास्त थंड झालं तर त्याचे आपल्याला लाडू नाही बनवता येणार, ते कडक होऊन जाईल. त्यामुळे काय करायचं आहे, थोडं गरम आहे तोपर्यंतच त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. जर हाताला पोळत असेल तर पाण्यातसुद्धा आपण हाताला लावून घेऊ शकतो आणि आपल्या आवडीनुसार छोटे मोठे मध्यम आकाराचे लाडू आपण बनवून घेऊया. याच मिश्रणापासून आपण नारळाच्या वड्यासुद्धा बनवू शकतो. बघा, एक ताट घ्यायचं, त्याच्यावर छान तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण छान त्याच्यावरती थापटून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याच्या वड्या करून घ्यायच्या. आणि जेव्हा आपण उकडीचे मोदक बनवतो त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकू शकतो आणि तळणीच्या मोदकामध्ये सुद्धा हे मिश्रण भरू शकतो. या एका मिश्रणापासून आपण 2 ते 3 पदार्थ आरामात करू शकतो. त्यानंतर साखरेऐवजी आपण गूळसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण हे लाडू बनवून घेऊया.
छोटे मोठे मध्यम आकाराचे कुठल्याही आकारात आपण याचे लाडू वळून घेऊ शकता. मी जेव्हा पहिल्यांदा हे लाडू बनवले होते तेव्हा मी इयत्ता 9वीत किंवा 10वीत असेल तेव्हा मी हे लाडू बनवले होते. जो बाजारामध्ये लांब खीस येतो, सुका लांब खीस, त्या खिसापासून मी हे लाडू बनवले होते आणि त्याच्यावरती तिरंगा कलरचे लाडू मी ते बनवले होते. वरती केशरी, थोडा मध्ये तो पांढरा ऑलरेडी त्याचा कलर असतो, त्यानंतर थोडा खाली हिरव्या कलरचा त्याच्यावरती लंबा खीस तो लावला होता आणि एकूण मी तिरंगा कलरचे ते लाडू बनवले होते आणि गणपतीसमोर मांडले होते. ज्यांनी ते लाडू बघितले त्यांनी खूप कौतुक केलं त्या लाडूचं, त्यांना खूप कौतुक वाटलं. कारण मी तेव्हा छोटी होते त्यामुळे सर्वांनाच त्या लाडूचं खूप कौतुक वाटलं. मलाही छान वाटलं कौतुक ऐकून. आणि जर तुम्हाला ते लाडू बघायचे असतील, त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी नक्की लाडू बनवेन आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड करेल. मी तेव्हाच ते लाडू बनवले होते, त्यानंतर ते लाडू आतापर्यंत कधीच नाही बनवले, असे साधेच बनवते. कलरचे वगैरे किंवा ते ड्राय खीसचे नाही बनवले. आणि हे पण जर आपल्याला पांढरे शुभ्र बनवायचे असतील तर नारळावरचा जो काळा भाग असतो तो पिलरच्या साहाय्याने खिसणीच्या साहाय्याने जर काढून घेतले तर पांढरा शुभ्र असा हे लाडू आपले बनतात. पण मी ते न काढता बनवलेले आहे. ओके मैत्रिणींनो, बघू शकता नारळ न खिसता इथे ओल्या नारळाचे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे हे लाडू बनलेले आहेत. बघू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल. थँक्यू.